बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोकण 7 लाईव्हच्या 12व्या वर्धापन दिनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तथा माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना स्मार्ट लीडर पुरस्कार देऊन जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या हस्ते, तर प्रशासकीय निवृत्त पोलीस अधिकारी मोहन गवस, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, संपादक संचालक संजय ढवळीकर, संपादक संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं. समाजकार्यात सातत्य आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या सोडवणं, आपल्या भागातील विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्नशील असणारा जनतेच्या मनातील नेता म्हणजेच प्रितेश शंकर राऊळ. सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात करत जनतेच्या मनातील आपला हक्काचा माणूस म्हणून प्रितेश राऊळ यांनी स्थान मिळवलंय. राणे कुटुंबियांचा अत्यंत विश्वासू एकनिष्ठ शिलेदार म्हणून प्रितेश राऊळ यांची ओळख आहे. म्हणूनच अत्यंत तरुण वयात खासदार नारायण राणे यांनी त्यांच्यावर आरोग्य आणि शिक्षण सभापती पदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी जिल्ह्यावर ओढवलेल्या अनेक संकटात ढाल बनून रक्षण केलं. प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेचा गड राखणाऱ्या प्रितेश राऊळ यांच्या रूपानं सिंधुदुर्गला एक विजनरी आणि विकासाभिमुख चेहरा लाभलाय. अशाच तरुण, तडफदार, विकासाचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांना स्मार्ट लीडर म्हणून सन्मानित करण्यात आलं. निर्भीड पत्रकारिता आणि तात्काळ घटनास्थळी पोहोचून बातमीचं संकलन करणं ही कोकण 7 लाईव्हची खासियत असल्याचे गौरवोद्गार प्रितेश राऊळ यांनी काढले.